कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु जगद्वंदनीय साधू संत श्रीमंत वैराग्यमूर्ती देहू निवासी संत तुकाराम महाराज यांच्या गात्यातील सुंदर असा 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरात नसणारा अभंग 4थ्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे। चैतन्य भूषण पाषाण भूषण कथामृत असे जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध संत तुकाराम महाराज मानवी जीवाला उपदेश करतात। काय उपदेश करतात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी जगाचं कल्याण जगाचं हित जगाचा उद्धार जर कशामध्ये असेल देव देवाचे नाव या दोन्हीमध्ये जगाचा उद्धार आहे। माणूस म्हणून जन्माला आलो पण देव कळाला नाही, माणूस म्हणून जन्माला आलो पण आम्हाला देव मिळाला नाही, माणूस म्हणून जन्माला आलो पण माणूस म्हणून देवासाठी पळाला सुद्धा नाही। देवासाठी पळावं लागतं, देव कळावं लागतं, मग देव मिळावं लागतं। पण तुम्हा आम्हाला कळत नाही, तुम्ही आम्ही पळत नाही, त्याच्यामुळे तुम्हा आम्हाला जन्मभर आयुष्यभर जीवनभर मिळत नाही। सहज लोक म्हणतात जसा आला तसा गेला, काय घेऊन आला नाही काय घेऊन गेला नाही। पण एका साधू संतांनी उपदेश करून सांगितला, येताना देव घेऊन आले आणि जाताना संत देवाचे नाव घेऊन गेले। म्हणून माणूस येताना देवाला घेऊन येतो आहे आणि जाताना देवाचे नाव घेऊन जातो आहे। म्हणून जीवनभर देवाचे नाव घ्या। वर्षे 19 अखंड हरिनाम सप्ताह मोजे खानापूर वर्षे 19व्या वर्षातील 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा। आपल्या गावचे सुपुत्र हरिभक्त पारायण अशोक भाऊ गायकवाड या अशोक भाऊनी मला वाटतं गतवर्षी सोडून पलीकडल्या 2 वर्षी लगट त्यांनी सातत्याने 2 वर्ष सेवा या ठिकाणी मांडली केली। सौजन्य म्हणून या कीर्तनाचे ते आपल्या गावचे सुपुत्र आहेत। आपण किती मोठं झालो याला महत्व नाही, कोणत्या पदावर गेलो याला महत्व नाही, किती कमावलो याला महत्व नाही, पण गावासाठी आपण काय करतो याला अधिक महत्व आहे। आमच्या दादाच्या इथं आल्यानंतर आम्हाला जाण्यात आलं। दादांच्या घरी खूप छान सत्कार समारंभ झाला। तिथून आल्यानंतर आपल्याच गावामध्ये आपल्या महाराजांच्या घरी आम्हाला जाण्याचा योग आला। काय असतं बघा, शेतकऱ्यांनी जर एखादी शेतातली भाजी उपसली त्याची पेंडी बांधली, बाजारामध्ये नेऊन ते विक्रीसाठी विकली शेतकऱ्यांनी, पण बाजारात घेतलेल्या जर माणसानं म्हणलं की एका पेंडीचे 2 करून आपल्याला बाजारात विकायचे, पण जशी शेतकऱ्यांनी जी बांधलेली पिंडी असते तशी विकणाऱ्याला पिंडी बांधता येत नसते। म्हणून त्यांचा परिवार एकत्रित पाहिला, आनंद वाटला। काय असतं पहा, किती धन आहे आपल्याला कोणी विचारत नाही, पण माणसं किती येते आम्ही विचारतो। या ठिकाणी 2 मृदंगाचार्य विराजमान आहेत। दादा महाराज वारकरी शिक्षण संस्था बेंबळी, बरोबर आहे का? मला ओळखता का? कशाला तुम्हाला भेटायला? भागवत कथेला 3 वर्ष झालं। बेंबळी या ठिकाणी सातत्याने 3 वर्ष झालं माझी कथा झालेली आहे। पुढच्या 3 वर्षाचं नारळ या वर्षी दिलेलं आहे। 3 वर्ष भागवत कथा झाली, आता 3 वर्ष शिवकथा। या ठिकाणी सगळी लहान लहान मंडळी, भरपूर असे विद्यार्थी त्यांच्या संस्थेवर आहेत। लहान लहान मंडळी या ठिकाणी विराजमान आहेत, त्यांनाही धन्यवाद। 2 मृदंगाचे, पण महाराजाला घेऊन पळा, सोडून पळू नका। ते काही लोक आता स्कूटीवर चालले, कच्चा रस्ता असला का मागेल्या मागे बाया पडल्यात आणि गडी तसाच पुढे 2-2 किलोमीटर निघून चालला, अशी अवस्था चालू आहे सध्या। ते मागेला पडलेलं कळत की नाही, त्या दगडाला टिपून तसं आता तुमचं नवीन बघताय सळसळ सळसळ सळ, ठीक आहे? आम्ही मागच तुम्ही पुढेच असं। या ठिकाणी सगळीच गावातली गुणवान मंडळी, परिसरातून आलेले गायनाचार्य सुंदर, दोघांनी सुरुवातीला गोड अशी चाल गायन केले, दोघांनाही धन्यवाद। सगळीच ही गावातली मंडळी आहे आणि जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत सत्य चालू राहणार। कवडगाव, वा कवडगावची या ठिकाणी मंडळी, आणि जोपर्यंत तुमच्या वयाची माणसं तोपर्यंत सत्य, आणि पुढचे तुमचे तयार झाले तर सत्य होत्यानंतर सत्य बंद पडतात। परिस्थिती बिकट झाली महाराज। माणसं पुराणिक आहेत, तिथं सत्य आहेत, पुराणी सत्य। मी माफी मागून बोलते, मी कोणाची निंदा कोणाची स्तुती करत नाही। एकाच वर्षी 50 लाख खर्च करायचं, तरुण पिढी जर सत्यामध्ये आली तर
एकाच वर्षी लाखाचे 50-50 हजाराचे महाराज आणायचं, एकाच वर्षी गावाला तुपाचं जेवण द्यायचं, दुसऱ्या वर्षी भाजी भाकरीचं सुद्धा नाही. पण काही कसना कायमचे सत्य बऱ्याचशा ठिकाणी चालू आहे, त्याचा आनंद आहे. सत्य चालू का असले पाहिजे, वर्षातून एकदा तरी भगवंताचा जागर आपल्या गावाला घडला पाहिजे. आणि चांगलं कार्य आहे सत्ता म्हणजे. काही काही लोक म्हणतात पोलिसाला हप्ता महाराजाला सोडतात. काही महाराज लॉकडाऊन मध्ये उपाशी मेले का? अजिबात नाही, तसं काही नसतं. सत्ता हा देवासाठी आहे आणि संत हे देवाचेच दास आहेत, लक्षात ठेवा. का तर देव हा संताला सोडून राहतच नाही. संतांच्या अंगी भगवंताची वस्ती आहे, घर आहे. देव मंदिरात तुम्ही पाहिला जर तुम्हाला सापडत नाही, तीर्थात पाहिला जर तुम्हाला सापडत नाही. देव जर तुम्हाला शोधायचा, शोधीशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. भगवान परमात्मा आपल्या अंतरात आहे. आणि ज्याला अंतरातला कळाला त्याला मंदिरातला कळाला, आणि ज्याला अंतरातला कळत नाही त्याला मंदिरातला का कळतो. म्हणून देव माणसात शोधा. माणसामध्ये कुठं सापडेल? लोक म्हणतात कुण्या माणसात आहे. अरे दान जिथं आपण करतो तिथं देव प्राप्त होतो. दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालोनी, दुःख नेत्रीचे घेता पिवोनी, थोडी पा